तर इथे बघा, मी ह्या चॅनलवर आता बरेच दिवस झाले व्हिडिओ टाकले नाही आहेत. मला बऱ्याच कमेंट येत नाहीत तरी मी व्हिडिओ टाकले नाही आहे, कारण माझी तब्येत ठीक नव्हती त्यामुळे. तर इथे बघा, मी अगोदर अस्तरचं माप काढून घेतलं आहे. हे मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं, कारण हे कशामुळे शेअर करायचं होतं, ऑलरेडी ह्याला पूर्ण हे बॅक साईड आहे, हे फ्रंट साईड आहे, आणि हे 2 बाह्या आहेत आणि हे नक्की आहे. तर आता ह्याच्याला माप कसं टाकायचं ते बघणार आहेत आपण. तर मी ऑलरेडी अस्तरचं माप काढून घेतलं आहे. हे बघा, अस्तरचं माप काढून घेतलं आहे. हे ब्लाऊज आहे 44चं आणि उंची आहे 14 आणि 15ची उंची आहे ह्या ब्लाऊजची. मी याचं माप काय दाखवलं नाही, दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेल नक्की माप याचं. तर त्या अगोदर आपण माप कसं काढायचं तर ते बघू आता. आणि फ्रंट गळा आहे ना, तो पानगळा आहे. तर हे वयस्कर बाईचं ब्लाऊज आहे, म्हणजे वयस्कर बायकांचं आहे, त्यामुळे हा गळा नाही घेऊ शकत मी, गोल गळा घ्यायचा आहे. त्यामुळे हा गळा घेते मी आता फ्रंट साईडला काढून घेते. हा फ्रंट साईडचा भाग आहे. ॲक्युरेट माप कधी येत नाही, थोडं तर कमी जास्त तरी होतंच. ॲक्युरेट माप कधीच येत नाही, तर जेवढं होईल तेवढं ॲडजस्ट करायचं आपण. ते बघा, आता पूर्ण निघते. गळा जो आहे तो आपला पूर्ण निघणार आहे. थोडासा कोपरा जातो, पण हे एवढा काय नाही वाटत. चला कट करून घेऊ आता. तर हे बघा, हा निघाला आपला पाठीचा भाग. ह्याची स्टिचिंग पण दाखवेल मी. सध्या हा फक्त कटिंगचा व्हिडिओ आहे. हे झालं आपला फ्रंट साईड. आता हे बॅक साईड आहे. टक्सचं ब्लाऊज आहे, 4 टक्सचं ब्लाऊज आहे. ह्याचा व्हिडिओ काही टाकला नाही आहे मी, पण नेक्स्ट टाईम नक्की टाकेल. थोडा कमी पडायला आहे, नंतर आपण इथे जॉईंट करून घेऊ. तर हे कट करून घेऊ आधी. अस्तरची बाजू कधी पण घेताना जास्तीत जास्त घ्यायचं. जेव्हा आपण जॉईंट करणार असतो तर तेव्हा ही बाजू कट करून घ्यायचं. जॉईंट करून शिवताना, टिचिंग करताना मी दाखवेलच तुम्हाला. थोडे तुकडे जोडावे लागतात तिथं. असं येतं. हे झाली आपली पुढची बाजू. आता हे 2 बाह्या आहेत, हे दोन्ही बरोबर एकावर एक टाकून घ्यायचे अगोदर. आता ह्या ज्या बाह्या आहेत ना, ते ऑलरेडी याला डिझाईन जास्त आहे, त्यामुळे ही नक्की काही येत नाही याच्यामध्ये. त्यामुळे आपल्याला ही घ्यायची नाही आहे, एवढाच भाग घ्यायचा फक्त. आधी बघू ही बाह्या बरोबर आहेत का दोन्हीवर. टाकून निघतात. घेतल्या होत्या, तर याला ना थोडा कपडा कमी पडला होता, त्यामुळे मी इथं तुकडा जॉईंट करून घेणार आहे. कमी पडला ना तर असं तुकड्याचा ॲडजस्ट करावा लागतो, कारण 44चा ब्लाऊज आहे त्यामुळे अस्तर कमी पडतं. ॲडजस्ट करावं लागतं थोडंफार. चला आता कट करून घेऊ. घेताना कटाकटी या साडीचं ब्लाऊज जे आहे ते कधीच कटाकटी कट करायचं नाही, थोडंसं जास्तच घ्यायचं, नाहीतर शिवताना प्रॉब्लेम येऊ शकतो. हे बघा, आपल्याला नक्कीचा काहीच वापर होणार नाही आहे. निघाले आपल्या 2 बाह्या. चला आता आपल्याला क्रॉसपट्टी काढायची. कोणी योगपट्टी पण म्हणतं आणि क्रॉसपट्टी पण म्हणतं. तर चला आता इथं कपडा उरला आपला, घेऊ ॲडजस्ट करून कुठं पण. आता गळ्याच्या पट्ट्या काढून घ्यायच्यात. आता आपल्याला गळ्याच्या पट्ट्या काढून घ्यायच्यात. गळ्याची पट्टी कधी पण 1 इंचाची, अर्धा इंचाची घ्यायची. 1 इंचाची जर पट्टी घेतली ना, क्रॉस पट्ट्या काढल्या ना
तर आपला गोट पलटी पडत नाही, त्यामुळे असा क्रॉस बटनपट्टी 2 इंचाची 1.5 इंचाची घ्यायची. आपल्याला जेवढी बटनपट्टी पाहिजे तेवढी. तर मी इथं 2 इंचाची बटनपट्टी घेतली. ही बघा, ही काजेची पट्टी, ही कधी पण अस्तरची काढून घेते. आतल्या साईडनं जाते, वरच्या साईडनं गुंड्याची पट्टी येते, त्यामुळे मी ह्याची काढली होती. तर हे बघा आता पूर्ण झाले. आता हे जेव्हा स्टिचिंग करू ना, तर तेव्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की बघायला भेटेल तुम्हाला स्टिचिंग कशी करायची. तर पट्ट्या कुठे गेल्या आणि आपले पट्टे आता हे पूर्ण ब्लाऊज आपलं कटिंग करून झाले. आता स्टिचिंगचा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये.